आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता आणि आज काय घडलं ते मी नक्की या व्लॉगमध्ये सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला माझ्या आयकिया विजिटचा व्लॉग शेअर करणार आहे. संडेला मी आयकियाला गेली होती आणि ऑनेस्टली एक्सपिरियन्स खूप मस्त होता. इस्पेशली कंटेंट क्रिएटरसाठी इथे जे मिरर होते ना, OMG, स्मॉल बिग ॲस्थेटिक स्टुडिओ सेटअपसाठी तर परफेक्ट मिरर अवेलेबल होते. त्याच्यासोबत होम डेकॉर, प्लांट पॉट, किचन आयटम्स, सोफा, बेड, सॉफ्ट टॉयज लिटरली सगळं एका ठिकाणी मिळतं. सो चला माझा आयकिया एक्सपिरियन्स बघूया. तर सगळ्यात पहिला मी मिरर सेक्शनला गेली आणि तिथे इतके सारे मिरर होते की मला कन्फ्यूज होती की कोणता बघायचा. राऊंड मिरर, ओव्हल मिरर, फुल लेंथ मिरर, वॉल मिरर, डिफरंट शेपचे आणि साईजचे मिरर अवेलेबल होते. मी काही मिरर ट्राय पण केले आणि ऑनेस्टली फोटो आणि रीलसाठी तर खूप प्रीमियम वाईब्स देत होते. पण हो, आयकियामध्ये मिरर थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत. जर तुमचा बजेट असेल तर तुम्ही डेफिनेटली बाय करू शकता. क्वालिटी आणि दोन्ही म्हणजे प्रीमियम आहेत. सो माझा स्पेशली एक फुल लेंथ मिरर तर मला खूप आवडला होता. सिम्पल आणि क्लासी होता. तिथे सगळेच मिरर खूप छान आणि ब्युटिफुल होते. स्पेशली कंटेंट क्रिएटरसाठी तर खूप छान आहेत. आणि तिथे सेटअप पण ब्युटिफुल असा ठेवलेला की तुम्ही जर काही आयडिया तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आयकियाला व्हिजिट करून ती आयडिया घेऊ शकता. तिथे सगळा सेटअप इतका ब्युटिफुल होता की शॉपिंगपेक्षा मला फोटो काढायची जास्त एक्साइटमेंट होती. सो मी ते नक्कीच ट्राय केलं. आणि त्याच्यानंतर इथे बिग मिरर होते. खूप छान आणि क्लासी दिसत होते. जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल किंवा मेकअप आर्टिस्ट असाल, तुम्हाला हा मिरर डेफिनेटली उपयोगी पडेल. आणि तुमचा जर बजेट जास्त असेल तर तुम्ही डेफिनेटली हा मिरर बाय करू शकता, कारण खूप क्लासी वाईब देतो घरी आणि स्टुडिओलासुद्धा. आयकियामध्ये मिरर तर खूप छान आहेत, म्हणजे माझा एक्सपिरियन्स तर छानच होता. त्यानंतर मी प्लांट पॉट सेक्शनला गेली आणि वाव, प्लांट पॉट लिटरली खूप ब्युटिफुल होते. डिफरंट कलरचे, युनिक डिझाईन, क्यूट, स्मॉल पॉट असे खूप अवेलेबल होते आणि लार्ज पॉट डेकोरेशनसाठी अवेलेबल होते. स्पेशली तिथे मॉडर्न डिझाईनचे खूप असे पॉट छान होते आणि त्याच्यासोबत त्यांनी फ्लॉवर पण असे अटॅच करून दिलेले, म्हणजे सॅम्पलसाठी ठेवलेले, तर ते खूपच छान दिसत होते. तिथे आर्टिफिशियल फ्लॉवर पण खूप छान होते आणि वेगवेगळ्या कलरचे होते. ते पॉटमध्ये ठेवल्यावरती किती छान दिसतात तेही तिथे सॅम्पल पीस अवेलेबल होते. आणि तुम्ही जर होम डेकोर करत असाल तर ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. थोड्या एक्सपेन्सिव्ह आहेत पण खूप क्लासी आणि प्रीमियम लुक देतात. बघा, आयकियामध्ये जर प्राईस जर स्टार्टिंग असेल तर ती आहे 39 रुपीजपासून. म्हणजे जर एक्सपेन्सिव्ह आहे तर तसं थोडं स्वस्तामध्ये पण आहेत. ओव्हरऑल होम डेकोरसाठी आयकिया बेस्ट आहे. मला तर खूप आवडलं. आणि माझ्या स्टुडिओसाठी पण थोडं सामान मला लागणार होतं, सो मी तिथे व्हिजिट केलेलं. आणि तिथले पॉट तर मला खूपच आवडले. आणि आर्टिफिशियल फ्लॉवर तर एवढे छान होते आणि असे युनिक कलर होते की अट्रॅक्ट करणार ऑटोमॅटिकली. खूप छान, मला तर तिथले पॉट खूपच आवडले. आणि मी तिथे 2-3 पॉट असे घेतले पण, जे अफोर्डेबल होते आणि थोडे प्रीमियम लुक पण देतात. व्हाईटमध्ये तर तुम्ही घेऊ शकता. तिथे खूप छान असे पॉट अवेलेबल आहेत. हा पण एक पॉट आहे, युनिक आहे, खूप छान असा दिसतो आहे. त्यानंतर सनफ्लॉवरवाले पॉट, येल्लो कलर तर एवढा छान दिसत होता की तुम्ही जर टेबलवरती पॉट जर ठेवायचा असेल हॉलमध्ये तर हा खूप बेस्ट आहे. म्हणजे खूप छान आणि प्रीमियम लुक देतो. ओव्हरऑल होम डेकोरसाठी आयकिया बेस्ट आहे असं मला वाटतं, कारण तिथे सगळे प्रॉपरली असं अरेंज केलेलं आहे की तुम्ही इमॅजिन करू शकता की तुमचं घर कसं वाटेल. आणि त्याच्यानंतर शॉपिंग एक्सपिरियन्स पण खूप छान होता. किचनमध्ये खूप छान अशा गोष्टी होत्या जिथे अरेंज करून ठेवलेल्या. जर तो व्लॉग पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तो नक्कीच बनवेल. किचन सामानापासून स्टार्टिंग करून बेड, सोफा, स्टोरेज आयटम, सॉफ्ट टॉयज सगळं एका ठिकाणी अवेलेबल होते. किचन सेक्शनमध्ये तर आयटम खूप असे ॲस्थेटिक होते,
सिंपल गोष्टी पण एवढ्या स्टायलिश दिसत होत्या की तुम्हाला नक्की आयडिया येईल की आपल्या किचनमध्ये काय काय ठेवू शकतो, कुठे अरेंज करू शकतो. सगळ्या गोष्टी त्यांनी प्रॉपरली तिथे दिलेले आहेत. छोटी मुलं असतील तर त्यांच्या यूजफुल अशा गोष्टी तिथे अवेलेबल होत्या. सॉफ्ट टॉईज तर एवढे युनिक होते तर मला खूपच आवडले. त्यानंतर असे हे प्लांट पण अवेलेबल होते, रिअल प्लांट खूप छान, आणि त्यांनी खूप असे सिस्टमॅटिकली ठेवलेले होते. आणि तिथेच बाजूला पॉटचे सेक्शन पण अवेलेबल होते. आता मी सांगते माझा दिवस खूप खास का गेला. मला तिथे अभिषेक भेटला, म्हणजेच आई कुठे काय करते मधला यश. तर माझा दिवस खूप छान गेला. सडनली आमची भेट झाली आणि ते खूप छान असे पोलाइटली बोलतात, खूप छान अशी पर्सनॅलिटी आहे. सो मी थोडे फोटो पण घेतले आणि एक व्हिडिओ घेतला. खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून. तिथे फिरताना असं वाटते की कंप्लीट ड्रीम होम सेटअप बघतोय. जर तुम्ही होम मेकओव्हर करायचं ठरवताय किंवा रूम एस्थेटिक बनवायचं ठरवताय तर IKEAला डेफिनेटली विजिट करा. तुम्हाला खूप साऱ्या आयडिया येतील. सो गाईज, हा होता माझा IKEAचा एक्सपिरियन्स. मला पर्सनली मिरर सेक्शन आणि प्लांट पॉट खूप आवडले. जर तुम्ही पण IKEAला गेला असाल तर तुम्हाला कोणता सेक्शन आवडला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आज जर तुम्हाला असे शॉपिंग व्लॉग, होम डेकोर व्हिडिओ, मेकअप अँड लाईफस्टाईल कंटेंट आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.